नमस्कार, आपले सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, EPS 95 पेन्शन धारकांसाठी एक आनंदाची बातमी. EPFO 2026 चे ताजे अपडेट. पेन्शन वाढ जाहीर, संपूर्ण तपशील येथे तपासा. त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्र व परिवाराला शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, EPFO 2026 चे महत्त्वाचे अपडेट. EPFO पेन्शनशी संबंधित एका नवीन अपडेटमुळे देशभरातील सेवानिवृत्ती उत्पन्नाकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे. लाखो कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी पेन्शनच्या रकमेतील कोणताही बदल त्यांच्या मासिक आर्थिक स्थिरतेवर थेट परिणाम करतो. 2026 मध्ये संभाव्य निवृत्ती वेतन वाढीबद्दलच्या चर्चांनी मोठी उत्सुकता निर्माण केली आहे आणि या बदलाचा अर्थ काय आहे व त्याचा त्यांच्या उत्पन्नावर कसा परिणाम होऊ शकतो हे समजून घेण्यासाठी अनेक लोक उत्सुक आहेत. या ताज्या घडामोडीचे इथे एक सोपे आणि स्पष्ट स्पष्टीकरण दिलेले आहे. मोठ्या अपडेटने लक्ष वेधले आहे. मित्रांनो, EPFO पेन्शन विषयक नवीनतम माहिती कर्मचारी निवृत्तीमध्ये झपाट्याने चर्चेचा विषय बनलेली आहे. पेन्शनच्या रकमेत संभाव्य वाढीच्या बातमीने विशेषतः दैनंदिन खर्चासाठी या उत्पन्नावर अवलंबून असलेल्या मध्ये अपेक्षा वाढलेल्या आहेत. ही माहिती जोर धरत असली तरी कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी तपशील समजून घेणे आणि अधिकृत पुष्टीची वाट पाहणे महत्वाचे आहे. पेन्शन वाढ का महत्वाची आहे? मित्रांनो, सेवानिवृत्तीनंतर पेन्शन हा अनेकदा उत्पन्नाचा मुख्य स्रोत असतो. वाढत्या महागाईमुळे पेन्शन मधील अगदी लहान वाढ देखील मोठा फरक घडवू शकते. अन्न, आरोग्य सेवा आणि इतर सुविधांसाठी खर्च सतत वाढत असल्याने निश्चित उत्पन्नावर दबाव येत आहे. पेन्शन मधील वाढ आर्थिक संतुलन राखण्यासाठी मदत करते आणि निवृत्ती वेतनधारकांच्या जीवनाचा दर्जा सुधारतो. कोणाला सर्वाधिक फायदा होऊ शकतो? मित्रांनो, जर पेन्शन वाढ अधिकृतपणे लागू झाली तर देशभरातील पात्र EPFO पेन्शनधारकांना त्यांचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. आवश्यक सेवा कालावधी पूर्ण केलेले आणि नियमितपणे योगदान दिलेले कर्मचारी पात्र ठरू शकतात. पात्रतेच्या अटीनुसार कौटुंबिक पेन्शनधारकांनाही सुधारित लाभ मिळू शकतात. अंतिम लाभ हे अधिकृत मार्गदर्शक तत्वे आणि वैयक्तिक योगदानाच्या इतिहासावर अवलंबून असतील. पात्रता निकष समजून घेणे. मित्रांनो, EPFO पेन्शनची पात्रता, सेवेची वर्ष, सेवानिवृत्तीचे वय आणि योगदानाच्या तपशील यासारख्या अनेक घटकांवर अवलंबून असते. पेन्शनचे लाभ मिळवण्यासाठी सदस्यांनी आवश्यक अटींची पूर्तता करणे गरजेचे आहे. पेन्शनची रक्कम वाढली तरीही पात्रतेचे विद्यमान नियम लागू राहतील. कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवेच्या नोंदीचे पुनरावलोकन करणे आणि सर्व तपशील अचूक असल्याची खात्री करणे महत्वाचे आहे. अधिकृत पुष्टीकरण महत्वाचे आहे. मित्रांनो, पेन्शन वाढीबद्दल चर्चा सर्वत्र पसरलेली असली तरी EPFO किंवा सरकारकडून अधिकृत पुष्टी मिळणे आवश्यक आहे. अंतिम मंजुरी मिळवण्यापूर्वी अनेक घडामोडी बातम्यांमध्ये किंवा सोशल मीडियावर चर्चेत येतात. गोंधळ टाळण्यासाठी पेन्शनधारकांनी केवळ सत्यापित घोषणावरच अवलंबून राहावे. जोपर्यंत औपचारिक अधिसूचना जारी होत नाही तोपर्यंत या घडामोडीला एक विकसनशील परिस्थिती म्हणून मानले पाहिजे. पेन्शन तपशील कसे तपासावे? मित्रांनो, EPFO सदस्य त्यांच्या युनिव्हर्सल अकाउंट नंबरचा वापर करून अधिकृत EPFO पोर्टलद्वारे त्यांच्या पेन्शनची स्थिती तपासू शकतात. यामुळे वापरकर्त्यांना योगदानाचा तपशील, सेवेचा इतिहास आणि पात्रतेची माहिती मिळवता येते. KYC तपशील अद्ययावत ठेवल्याने पेन्शन लाभांची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडते. नियमित देखरेखीमुळे विलंब टाळण्यास आणि अचूक रक्कम वितरित होण्यास मदत होते. भविष्यातील निवृत्तांवर होणारा परिणाम. मित्रांनो, पेन्शन मधील संभाव्य वाढीचा परिणाम सध्या कार्यरत असलेल्या आणि सेवानिवृत्तीचे नियोजन करणाऱ्या कर्मचाऱ्यावरही होतो. पेन्शनची जास्त रक्कम अधिक चांगली आर्थिक सुरक्षा प्रदान करते आणि दीर्घकालीन नियोजनावरील आत्मविश्वास वाढवते. तथापि पेन्शनची अंतिम गणना ही पगार आणि योगदानाच्या वर्षावरच अवलंबून असेल. कर्मचाऱ्यांनी पेन्शनच्या लाभांसोबतच बचतीवरही लक्ष केंद्रित करणे सुरू ठेवले पाहिजे. आर्थिक नियोजन अजूनही महत्वाचे आहे. मित्रांनो, पेन्शन मध्ये वाढ झाली तरी केवळ एकाच उत्पन्नाच्या स्रोतावर अवलंबून राहणे पुरेसे नसू शकते. अनपेक्षित खर्च हाताळण्यासाठी अतिरिक्त बचत आणि गुंतवणूक ठेवण्याचा सल्ला तज्ञ देतात. योग्य आर्थिक नियोजनामुळे स्थिरता येते आणि केवळ पेन्शनवरील अवलंबित्व कमी होते. एक संतुलित दृष्टिकोन अधिक सुरक्षित सेवानिवृत्तीचे भविष्य घडवण्यास मदत करतो. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह. धन्यवाद.